नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲस्परंट टाइम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2023 नियुक्तीबाबत अपडेट आलेला आहे। डिटेल अपडेट काय आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। बघा विद्यार्थी मित्रांनो, नियुक्तीबाबत त्यांनी यामध्ये अपडेट दिलेला आहे। तलाठी भरती परीक्षेत यशस्वी उमेदवारांकडून कागदपत्रांची पडताळणी तसेच प्राधान्यक्रम भरून घेतल्यानंतर नियुक्तीसाठी मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी मिळणे अपेक्षित होते। मात्र ही परवानगी आता आचारसंहिता संपल्यानंतरच मिळणार असे स्पष्ट झाले आहे। तलाठी भरतीसाठी तब्बल 1 वर्षाचा कालावधी लागणार असल्याने उमेदवार हवालदिल झाले आहेत। दरम्यान या नव्याने नियुक्त होऊन घातलेल्या तलाठ्यांची निवडणूक प्रक्रियेसाठी मदत घेता येईल ही शक्यताही आता मावळली आहे। त्यामुळे तलाठी परीक्षा दिलेले अनेक विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत। तलाठी भरती उमेदवाराला आचारसंहिता संपल्यानंतरच नियुक्ती देण्यात येईल असे त्यांनी यामध्ये सांगितलेले आहे। आचारसंहितेनुसार राज्य सरकारला कुठल्याही पदासाठी नियुक्ती देता येत नसल्याचा नियम असल्याने राज्य सरकारने या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केला होता। आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीच ही प्रक्रिया सुरू झाली असल्याने या उमेदवारांना नियुक्ती द्यावी अशी विनंती या पत्रात करण्यात आली होती। मात्र या नियुक्तीला मान्यता देता येणार नसल्याचे आयोगातील सूत्रांचे म्हणणे आहे। त्यामुळे या उमेदवारांना आचारसंहिता संपल्यानंतर अर्थात जून नंतरच नियुक्ती मिळणार असल्याचे स्पष्ट झालेले आहेत। आता जून नंतरच तलाठी उमेदवाराला नियुक्ती देण्यात येईल। तलाठी भरतीबाबत नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल। त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ॲस्परंट टाइम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। धन्यवाद।